पेट्रोल डिझेल पुन्हा एकदा महागलंय। पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 87 पैशांची वाढ झाली आहे। डिझेल देखील 91 पैशांनी महागलंय। 10 दिवसात पेट्रोल डिझेलची ही तिसऱ्यांदा दरवाढ आहे। मुंबईत पेट्रोल प्रति लिटर आता 108 रुपये 49 पैसे तर डिझेल 95 रुपये 2 पैसे इतकं झालंय। महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना आज पुन्हा एकदा मोठा फटका बसलाय। पेट्रोल डिझेलच्या दरात आज पुन्हा एकदा दरवाढ करण्यात आली आहे। पेट्रोल 87 तर डिझेल 91 पैशांनी महागलंय। तर गेल्या 10 दिवसांमध्ये इंधनाची दरवाढ कशी झाली पाहूया। 15 मे 3 रुपये वाढ झाली, 19 मेला 86 पैसे आणि 23 मेला 87 पैसे। हे पेट्रोलची दरवाढ आपण पाहतोय। तर डिझेलची दरवाढ देखील 15 मेला 3 रुपये वाढले, 19 मेला 83 पैसे, 23 मेला 91 पैशांची वाढ। मुंबई शहरातले जुने दर पेट्रोलचे 107.59 रुपये प्रति लिटर, नवे दर 108.49, नागपुरात 108.4, आता 108.94। वाशिममध्ये आधी 108.95 होता, आता 109.85 रुपये। रत्नागिरीमध्ये 108.50, आता 109.54। 10 दिवसात पेट्रोल तिसऱ्यांदा महागलेलं आहे। डिझेल मुंबईमध्ये 94.26 रुपये होता, आता 95.2 रुपये। नागपुरात 94.95 वरून आता 95.90 रुपयांवर आलेला आहे। वाशिम शहरात आधी जुने दर 95.49, नवे दर 96.43 रुपये। रत्नागिरीमध्ये 95.3 होतं, आता 96.7 रुपये। टुडेला ह्याच्यात चालत नाही, कारण खूप कॉस्टली आहे। आणि आता म्हणजे कमीत कमी मला वाटतं 110 पेट्रोल पकडू शकतो आपण। तर हे काय म्हणजे सरकारने हे खूप आधी केलं पाहिजे होतं। जर तुमचे इलेक्शनच्यामुळं हे जर थांबलेलं असलं तर हे काय बरोबर नाही आहे। हे खूप आधीपासून तुम्ही प्रिकॉशन घेऊन मग हे केलं पाहिजे होतं। हे तर तुम्ही अचानक केला तर हे सामान्य माणसाला कसं होणार। हायवेवर मी 2 दिवसामागं पेट्रोल नाही भेटत आहे, तर मला सांगा एखाद्याला इमर्जन्सी असली, पेट्रोल नसलं तर त्या माणसाने काय करावं। तर हे प्रिकॉशन खूप गव्हर्नमेंटने आधी घेतले पाहिजे होते दरवाढचे। पण आता काय सर्वसामान्याचं कंबरड मोडतं आता ह्या गोष्टीमुळं। कारण आता आमचा टुरिस्टचा व्हेकल, आम्ही गाड्या वापरतो टुरिस्टच्या, तर ह्याचे रेट वाढल्यामुळं आम्हालाही ते परवडत नाही। कस्टमरही त्या लोकांना ते एक्सेप्ट होत नाही की आम्ही सांगितलेल्या दरवाढीमुळं रेट वाढवून द्या वगैरे। तर सर्वसामान्याचं जगणं मुश्किल झालं आता। सरकारने याच्याकडे काहीतरी लक्ष देऊन त्याच्यावर काहीतरी मार्ग काढला पाहिजे। असं वाटतं की जसं आपण भारतात नाही कुठं दुसऱ्याच देशात राहतो, ज्याच्यामध्ये दरवाढ झाला आहे। आता रोज आम्ही ट्रॅव्हल करणार, कसं परवडणार। सॅलरी पण तेवढी नसते सर, रोज येऊन जाऊन करणार 60 किलोमीटर 70 किलोमीटर, आणि रोज हे सरकार असं पैसे वाढत बसले की आम्ही वाचवणार कुठून। गरीब माणूस करणार काय सर। त्यासाठी आम्ही सरकारला निवेदन करतो की होईल तेवढा पैसे कमी करा, ज्याच्यामुळे सामान्य माणूस जगल तर जगल, नाही तर असं होणार आहे की एक दिवस गाड्या बंद करायला सायकल घेऊन यायची कंडिशन असं होणार। इलेक्ट्रिक बाईक पण बाईक करू शकत नाही, त्याची प्राईस पण 1,20,000 1,30,000 रुपये सर, आणि रोजचा इलेक्ट्रिक परवडायला पाहिजे आपल्याला। त्यासाठी आम्ही सरकारला खरोखर निवेदन करतो की जेवढं होईल तेवढं पैसे कमी करा आणि सामान्य माणसाला जगावू द्या सर। इंधन दरवाढीमुळे आमच्या बाकीच्या गोष्टींवरती प्रचंड ताण येणार आहे। परत कसं आहे की महिन्याचं बजेट आमचं कोलमडलं आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी बिघडलेत आणि या इंधन दरवाढीचा फटका आम्हाला मोठ्या प्रमाणात बसला आहे। त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे की दरवाढ न करता जे जुने दर आहे त्या पद्धतीनं त्यांनी ते पूर्व चालू ठेवावं।